नमस्कार, बोला की. नमस्ते नमस्ते. काम काय? चालू आहे, शेतातली कामं चालू असतात. होय का? हा हा हा. तो म्हणलं परत विस्तारलं जरा काहीतरी काम लागलं. नाही, पण तसं माझ्या लक्षात यायचं, पण काय व्हायचं कार्यक्रमामुळे मला 11 वाजता परत लक्षात यायचं रात्री. तोपर्यंत तुम्ही झोपलेला म्हटलं नको करायला. नाही का अडचण नाही, रात्री केलं तरी असतो वेळ मला बोला निवांत. कारण बरेच हा फोन हा चालू हा. असतात, चर्चा चालू असते. बरं बरं बरं. काय चाललंय? बरं, मामांची तब्येत काय म्हणते? भारत मामाची तब्येत चांगली आहे मग. आहे ना? होय होय. हम्म. शंभू ठेवताय का काढताय? नाही, शंभू आपल्याकडे नाही. शंभू आपण लहानपणीच दिलेला आहे. तो शंभूचा दुसरा मालक होता. दिलाय शंभू? शंभू लहानपणीच दिलेला आहे. होय का? बरं हा. बरं बरं बरं. ते यात्रेत शंभूचा मालक 2 नंबरचा होता, आपण 1 नंबरचा मालक. बरं 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 बरं. हम्म. नव्हे, ते शंभू बारका खोंड आहे ते तुमच्याकडं खानीचा? शंभू नाही साहेब, शंभू आपल्या नावाचा खोंड आहे. तो बैल करसुंडीतला, त्याचं नाव शंभू आहे. तो बैल मोठा होता तिथं आपण भेटलेलं. हा, त्याचं शंभू नाव आहे. हा 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 हा. तो आणि आता तो काय दुसरा बरोबर चालू आहे सांगोलमध्ये. नाही नाही, आता खोंड एक आदत खोंड तुम्ही मामांच्यावर व्हिडिओ टाकलेलं. नाव काय तुमच्या घरातच खोंड आहे? शंभूच असेल हो. नसेल शंभूचं. बघा व्यवस्थित नीट, मला फोटो टाका वाटलं तर परत. बरं बरं बरं. ते मालक नाही म्हणत ती काय द्यायला? नाही म्हणलं मालक. हम्म, हम्म, हम्म. मीच पहिल्यांदा त्यात बोललो की म्हणजे हा येणार असेल तर कळवा. हा 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 ते म्हणले जेव्हा द्यायचे तेव्हा कळवतो, पण आता द्यायचे नाही बोललं मला. हा 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 हा. हा. मग झाली बाकी आणि काय? बाकी काय इकडे दौरा वगैरे काय? व दौरा इकडे काय आमच्याकडे? तुमच्याकडे दौरा अजून काय तसं ठरलेलं नाही, पण दिवस एखादा ठरला तरी येऊ. बरं बरं बरं. काय नाही, आम्हालाच यायचं आहे तुमच्याकडे, पण ते जरा वाईट आहे त्या वस्तू बघण्यात, म्हणजे आपलं फिरायला पण दिवसभर आलं तर. पण तसं चाकचोळा काढावं लागतं, म्हणजे नियोजन करावं लागतं ना, माहिती का? हो हो हो, बरोबर आहे की. त्या अंदाजपंच फेरायचं म्हटलं तर बापू वेळ वाया जातो परत. नाही, अंदाजपंच नाही फिरायचं. अंदाजपंच नाही, तुमच्या बघण्यात असलं तर यायचं, आपलं फिरायचं, तुमच्याकडे यायचं आणि फिरायचं सगळीकडे, आपलं फिरून यायचं माघारी. चालतंय की. कारण लांबचा भाग आहे, आलं तर आपलं एका दिवसात तसं फिरणं तरी फिरायचं व्हावं. म्हणलं तर येऊ शकतं, काय अडचण नाही. हा 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 हा. बघायच्या दृष्टिकोनाने म्हणलं तर मग जरा माहिती घेऊन फिरावं लागतं एवढंच. नाही, येणार तुमच्याकडे, पण आलं तर आपलं तिकडचा भाग बघायला मिळावं तुमच्या ह्याच्यातनं आपलं. मिळणार, काय अडचण नाही. आता आलं म्हणल्यानंतर तेवढा वेळ आपण कारणे लावणार की. बरं बरं बरं. 1-2 दिवस आधी फोन करेन, काय अडचण नाही. करा. म्हणजे तुम्हाला पण नियोजन करता येईल कामाचं. हा. काय अडचण नाही. तुम्ही कधी तुमचा दिवस काढा, मला कळवा आदल्या दिवशी. चालेल चालेल चालेल. बाकी काय आणि वस्तू एखादी बघण्यात कुठलं चांगले असले आमच्या भागाचा नाद पुरा करा. पण शर्यत क्षेत्रासाठी का कशी घरात गाई पाळायला? शर्यत क्षेत्र नको आता. शर्यत क्षेत्राला काय राहिलेलं नाही रूप. चव राहायची नाही. नाही, आपलं त्याच्यावर काय होईल, शर्यतीच्या नादाला लागून जनावरांच्यावर प्रेम कमी व्हायला लागलं. बापू, हे जातीनं अभ्यास ज्याला आलाय ना त्यानं व्यक्त व्हायचं बरं का. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तेव्हा आपली गाई वाचल. खरं आहे. हे राज असं का बोलतो तुम्ही माणसाला, पण हे लय घासून अनुभव आलाय मला. नाही, बरोबर आहे. तुमची तळमळ आहे हो, त्या क्षेत्राला तुमचं योगदान आहे मोठं. 10,000 पोरं एखाद्या पळायच्या बैलाच्या माग नावासाठी पळतेली, पण ते 10,000 मधली 1,000 पण गाई पाळणार नाही. नाही. मी स्वतःवरनं तुम्हाला सांगतो, त्या शर्यत क्षेत्राच्या नादाला लागून आपल्या गरजच नाही. अवास्तव अपेक्षा, नको ती ईर्ष्या, काय झालं नाही तर फक्त नावासाठी. हो. आणि कसलं नाव, खोटी प्रतिष्ठा. तुमचं जनावर चांगलं दावलेलं असं जातीवर आणखी नाव होत नाही का? अख्खा महाराष्ट्र बघायला येतो ना. बापू, आज राजमळग्याला तुम्ही फोन केला, राजमळगे संघ बोलताय. राजमळग्यानं काय दिले हो तुम्हाला? नाही, अगदी बरोबर आहे ना, अगदी बरोबर आहे. मुळात या क्षेत्रावर तुमचं प्रेम आहे आणि तुमचं योगदान आहे. तुम्हाला काय गरज नाही तुमचं नाव करायसाठी. कुठनं पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं माणसं फोन करते तुम्हाला. पण मी बुद्धी तर जागी करतो ना. हो, अगदी बरोबर आहे. माझ्याकडून बुद्धी जागी झालेली तुमच्या मातीला, तुमच्या घराला, तुमच्या लेकराला, तुमच्या पोटाला तर फायदे आहे ना माझ्याकडनं, जर बुद्धीचा वापर करून घेतला. अगदी बरोबर आहे. आणि हेच महत्वाचं आहे बरं का, लक्षात ठेवा. होय बाबा, माझ्याकडे हिंद केसरी एखादा बैल आहे, माझ्या मागे सगळी जनता लागली आहे माझे फॅन म्हणून. नाही, पण 100 हिंद केसरी घालायचं नॉलेज आहे ना तुमच्याकडे. बापू, काय हिंद केसरी हे जातीने जेव्हा सगळ्याला कळलं ना, तेव्हा आपल्या कापाय जाणाऱ्या गाया वाचतील, गाड्या थांबतील. नाही, बरोबर आहे.
कारण हिंद अरे केसरी गायचं माणूस महत्व आपण- नाही तरी बरोबर का मी तुम्हाला सांगतो तुमच्या चॅनलमुळं आणि तुम्ही एवढा अभ्यास आणि तुम्ही एवढं व्यक्त होताय का नाही हा. त्याच्यामुळं प्रचंड जागृती झाली आहे शेतकऱ्यांच्यात देशी हा. गायीविषयी. होय होय पूर्वी काय होतं पूर्वी होती ती माणूस साधा होता जनावरं होती त्या अपेक्षा जनावरांच्याकडे जास्त नव्हत्या त्यामुळे जनावरांवर प्रेम करतो माणूस. मध्यंतरीच्या काळात काय झालं त्या गायपासून नफा नाही म्हटल्यानंतर ती गाय नको. पण आता अलीकडे महत्व कळलं ना तिचं सगळं. बापू नफा म्हणजे फक्त पैसा 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 पैसा. हा माणसांना नफा म्हणजे काय हीच कळना झालंय. पैसा कमवायचा आणि पुन्हा तब्येतीवर आणि आरोग्यावर पुन्हा घरदार सगळं जाते काय राहत हा नाही. बाई. माझा अर्थ नफ्याचा काय शब्द माहिती आहे का? हा जन्म परत नाही, ह्या जन्मात जन्माला आलोय आपण 4 दिवस जगायचं, हा लय मोठा नफा आहे. आहे. अगदी बरोबर आहे. अहो समाधान पाहिजे, मनाला शांती पाहिजे, चांगलं आरोग्य पाहिजे आणि हे सगळं मिळू शकतं चांगलं आरोग्य असलं तर. आणि अहो ती कामधेनू आहे काय म्हणजे काय किती आपल्या ह्याच्यात महत्व आहे सांगा. माणसांच्या लक्षात येणं झालंय ते पैसा पैसा आणि खोट्या. लेकरू सुद्धा आपले 4 दिवस जगलं पाहिजे असतो हे नफा. अगदी अगदी बरोबर अगदी बरोबर अगदी बरोबर. नफा म्हणजे पैशाला पैसा लागला आणि मी 4 चाकी गाडी घेतली, मी बंगला बांधला आणि कपडे चांगली घातली म्हणून हा नफा नाही आयुष्यात. काय खरं खरं. डॉक्टरच्या दवाखान्याचे पैसे वाचले पाहिजेत, हा नफा आहे हो. अगदी बरोबर अगदी बरोबर. आनंदी आयुष्य जगता आलं पाहिजे. मग त्यासाठी हिंद केसरी बैलाच्या मागे पळणार ही जगाचा नफा करून देणार नाहीत. नाही 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 ती दुःख घेऊ ती दुःख त्या बैलाच्या मागे पडून माघारी येताना अपेक्षा जाताना वजभर अपेक्षा घेऊन गेलेला असतो आणि माघारी येताना अपेक्षा भंग झाला की ते सगळं दुःखच घेऊन येतोय माघारी. कुठला नफा आणि कुठला काय. पण तसं घरात आल्यावर बी 20,000 घालवून आलेला असतो 50,000 माघारी आलं की बीपीची गोळी खातोय झोपची गोळी खातोय झोपतोय काय त्याला अर्थच राहिलेला नाही. त्या बैलानं पळ पळ पळायचं, त्यानं कष्ट करायचं, त्यानं खायचं, त्यानं मार सोसायचा. खरंय खरं. आणि आपलं आपण सगळं वाया घालवायचं. बरोबर आहे बरोबर. उलटी गणित आहे ती सरळ. बरोबर आहे अगदी बरोबर. तसं बुद्धी जागी करणारा माणूस हिंद केसरी बनवा. हा अगदी बरोबर आहे. बुद्धी चालवणारा माणूस हिंद केसरी बनवा समाजातून. बरोबर आहे ना होऊ शकतं होईल ते पण काय काय दूर राहिला. नाही ते तुमच्या आमच्याच हातात आहे बापू. अगदी बरोबर बरोबर. आज मी तुमच्या भागात आलो, हिम्मत बापू सारखा बापूच नाही ही शब्द जरी मी पुकारला तरी तुम्ही हिंद केसरी झाला आहे बुद्धीनं. अगदी बरोबर अगदी बरोबर. आपला माणूस हा बरोबर आहे अगदी बरोबर. शेतकरी शान परिवार हा खरंच जागा करतोय. ही वाक्य जर कंटिन्यू ठेवली तर झाला हिंद केसरी ना परिवार आपला. बरोबर आहे बरोबर. आपणच आपल्या माणसाला उचलून धरलं पाहिजे, आपणच आपल्या माणसाला मोठं करायला पाहिजे. खरं आहे. मग आज मीडिया भरपूर आले, चॅनल भरपूर आले बापू. खरं. फोटोवाला भरपूर आला, व्हिडिओवाला भरपूर आला. बापू आपल्याला नेमकं कोणाला धरायचं आणि कोणाला नेता करायचा आणि कोण खरं जातीनं जागृत नाही ह्याच्यात करणार? पण काय झालंय ह्याच्यात पण असंच व्यापारी दृष्टिकोन ठेवूनच सगळे चॅनलवाले पण आले ना. ह्याच्यात जनजागृती करणारा मुळात जाणारा आणि माणसाच्या मनात राहणारा किती आहेत असं आहे ना. शेवटी जाहिरात संपली की चॅनलचं नाव पण माणसं विसरतात. तसं तुमचं बापू काम काय चांगलं आहे हो. माहितीये का? हा. ते युट्यूबनं तुम्हाला पैसे कसे मिळतील असे नियम घातलेत ना, त्या नियमाला तुडवून चाला लागले तो. बरोबर अगदी बरोबर. त्या नियमाला धरून जाते, त्या नियमाच्या पावलावर पाऊल ठेवून जातात, मात्र जागृती होत नाही. हे युट्यूबला कुठं माहिती आहे? खरंय खरंय. तुमच्या आलं का? युट्यूबचा उद्देशच तो नाही हो. युट्यूबचा उद्देश काय? तुमची व्हिडिओ गाजली पाहिजे आणि तुम्हाला लाईक. बस 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 बस. युट्यूब वाल्याचं त्याचं चाललं पाहिजे आणि तुम्हाला त्यातनं 4 इन्कम दिल्याशिवाय तुम्ही आमच्यासाठी काम करत नाही ना. पण जागृती करणं, समाजोपयोगी त्याच्यावर व्हिडिओ पोस्ट करणं हे असलं काय भानगडीच नाही. त्याला हरताळ फसला माणसाने सगळ्या. आपण बापू युट्यूबने युट्यूबचं काम केलं, मग आपण आपलं कधी करायचं? करायला पाहिजे. त्या माध्यमाचा काय झालंय युट्यूबचा वापर आपण करायला पाहिजे. त्या आपला वापर युट्यूब करायला लागले हे माणसांच्या लक्षात येणं झालं. तुम्ही लोकांच्या पण मी नक्की सांगतो बरं का तुम्हाला, नक्की सांगतो. म्हणजे सुरुवातीला चॅनल बघणारा ना काहीतरी वाटत होता राजमार्गे. खरं आता राजमार्गेचे माणसं कुठलं अखंड महाराष्ट्र सगळं बघतो चॅनल, अखंड महाराष्ट्र. आणि ज्याला नाद आहे ना ओरिजिनल खरोखर ज्यानं वाहून घेतलंय तो खिलार म्हटलं की पहिल्यांदा राजमार्गेचं चॅनल काढूनच बघतो. लक्षात घ्या. तो खरा जाग झालेला असतो थोडाफार. हो अगदी बरोबर अगदी बरोबर. आणि काय आहे परखड मत व्यक्त करायला सगळ्याला जमत नाही हो. स्पष्ट बोलणं आणि स्वाभिमानी राहणं
हे दिसायला स्वस्तातला नाद आहे, पण अंगी करायला ह्यो आयऱ्या काम नाही. हे लय मोठ्या माणसाचं काम आहे. बापू हे पण लक्षात ठेवलं पाहिजे, सगळ्यात शेवटी चवीच्या गोष्टीला दिवस कमी आहेत. खरंय खरंय. समाजात सत्याच्या गोष्टीला काळ जास्त नाही. बरोबर आहे, अगदी बरोबर. सत्याच्या वेळेत व्हायला गोष्टीला पाहिजे. माणसं मागं नाहीत. खऱ्या नाही, माणसाच्या येतील. पाठीमागं माणसं नाहीत. येथील एक वेळ अशी येईल, नक्की सांगतो तुम्हाला. माणसं हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. माणूस जाहिरातीला बोलतंय, खोट्याच्या मागे पळतंय. पण ठीक आहे, कमी जरी माणसं असली तरी त्यांची ताकद पण जास्त आहे, असं आहे. पण बापू ते आजचा आणि आत्ताचा विचार केला तर ती गोष्ट खरी मोठी होणार आहे. बरोबर बरोबर, अगदी बरोबर. नाही, मला आज वेळ काढून मला बापूकडे जायचंच आहे. ही मी लवकरात लवकर निर्णय घेतला तर थोडा बदल हा. होणार आहे. आणि ही 100% सांगतो तुम्हाला. आम्हाला फक्त एवढा हे पुढचाच आठवडा द्या. पुढच्या आठवड्यात 100% वेळ काढून मी तुमच्याकडे येणार आहे. हो हो, फोन करतो मी 2 दिवस अगोदर. चालतंय की सर. चालेल चालेल. मोबाईलवर बोलेल तेवढं कमी आहे. हो हो, नाही, येतो नक्की येतो. माझ्याकडनंच राहिलं ते. खरं आहे तुमचं म्हणणं. हे खऱ्याच्या मागं माणसं कमी राहतात. वास्तव आता काय आपल्याला करायचं? निर्माण करायचं आणि वास्तव मोठं करायचं बापू. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. त्याच्यामुळे मी नेहमीच शब्द वापरत असतो. आजच आणि आत्ताच आणि तात्काळ निर्णय घ्या. आणि गुरु पक्का असावा. खरं आहे. आणि वास्तव मूळ स्वरूप जाणून घ्या. एडिटिंग काम केलंय, फोटोनं फोटोच काम केलंय, व्हिडिओनं व्हिडिओच काम केलंय, मोबाईलच काम केलंय. आपल्याला काय टिकवायचं ते आपण विचार करा. बरोबर आहे, अगदी बरोबर. दुसऱ्याच्या बुद्धीची चाकरी करू नका. आपल्या बुद्धीची चाकरी करा आणि मालक व्हा. स्वतःची बुद्धी वापरायला शिकलं पाहिजे. अगदी माझी बरोबर. तळमळ आहे. नाही, स्वतः अगदी बरोबर आहे. तुमची तळमळ आहे आणि स्वतःला कळलंच पाहिजे हो, योग्य काय अयोग्य काय प्रत्येकाला कळायला पाहिजे. आणि प्रत्येकाने स्वतःचा निर्णय ठरवायला पाहिजे, घ्यायला पाहिजे. बापू निसर्गाचा नियम आहे. ओरिजिनल वागणारा कधी मोठा होत नाही. खरं आहे, खरं आहे. तुम्ही अजून बारीक विचार करा, कलम वाक्य असं असं का वापरतोय माणूस मला. नाही, बरोबर आहे. लोक मोठी करणारा माणूस स्वतः मोठा कधीच होत नाही. खरं आहे खरं आहे खरं आहे. पण नाही, मी तुम्हाला सांगतो, परीस हा दगडच असतो, दगडच राहतो. पण तो ज्याला चिटकल ना त्याचं सोनं होतं. निसर्गानं त्या दगडाला काम दिलंय की तू इतरांचं सोनं करायचं. हा, तू स्वतः दगड म्हणून राहायचं. आणि जरी आपल्याला ही कलमी रोपं, ही कलमी सगळे बेगडी जी सगळं मोठं झालेलं दिसत असलं तरी चकाकणारं सोनं नसतं. तसं ही कलमाचं फार काळ टिकत पण नाही. देशी आंबा जसं शेकडो वर्ष टिकतो तसा कलमी आंबा 20 वर्षात काढावा लागतो. मोठून जातो, संपून जातो विषय त्याचा. बरोबर बरोबर. हा पण निसर्ग नियम आहे. असू द्या, येतो. बेस्ट उदाहरण दिलं बापू तुम्ही दगडात. कारण दगड हा कधी मोठा झालेला दिसतो का, पण जग त्याच्या नतमस्तक होतं ना. हो, अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. दगडानं आशीर्वाद देऊन जग मोठं केलंय ना. पण त्या जगाने कुठं दगडाला मंदिर केलंय मोठं. असेल माणसांचा प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे बघण्याचा. पण म्हणून परिसराचं महत्व कमी नाही होत, लक्षात ठेवा. गुरुचं महत्व कमी नाही होणार. होय होय. गुरुशिवाय शिष्य नाही आणि शिष्याशिवाय निर्णय नाही. ती चांगले निर्णय ठाम राहणं की त्या शिष्याला गुरु असलं तरच शिष्याला शक्य होतं, नाहीतर नाही शक्य होते. बरोबर. नाहीतर मग ते प्रवाहात जाणार आणि समाज म्हणतो तसा निर्णय बदलून टाकणार. योग्य अयोग्य त्याला कळणार नाही. त्याच्या पाठीमागे ठाम गुरुच राहावा लागतो. येतो मी नेक्स्ट वीकला येतो. म्हणजे पुढला आठवडा जाऊ द्या, त्याच्या पुढल्या आठवड्यात येतो. ठीक आहे, चालतं. ओके. धन्यवाद.